चला फिल्डिंग लावून घ्या. चला टेंबिवलीचे 2 खेळाडू आपण या फिल्डिंगसाठी फक्त. कमलेश हार्ड लक. पुढील टुर्नामेंटसाठी शुभेच्छा असतील. आणि पॅकर असावं तर नीरज भोईर सारखा असावा. दिलदार मनाचा राजा माणूस नीरज भोईर, नामवंत पुरस्कर्ते आणि मथुर फॅन्स क्लब मानकिवली चे संस्थापक देखील आहेत. कारण की मानकिवली म्हटलं तर राहुलदादा पाटील मथुर बैलाचे मालक, त्यांची सासूरवाडी आणि नीरज भोईर मेहुणे त्यांच्या नावाने नक्कीच खऱ्या अर्थाने प्रत्येक टुर्नामेंटमध्ये मथुर फॅन्स क्लब हा संघ त्यांचा असतो. वडवली असेल, वाकलन असेल, यांच्यासारखे नामवंत संघ ते पॅक करतात. चला शुभम, पुढील टुर्नामेंटसाठी शुभेच्छा असतील. वडवली बी या टीमला आपण देऊया पुढील टुर्नामेंटसाठी शुभेच्छा. आणि पुढील सामना नक्कीच सुरू करूया आपण. कार्तिक 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन आणि त्यांना फाईट करेल भूमी 11 गावदेवी महाराळ. चला सामना आपण सुरू करूया. रियाज गोलंदाजी मार्क वरती. रियाज शाह. आणि स्ट्राइक इनला बॅट्समॅन जीत भोईर. सामना सुरू होतोय. गेम ऑन. पहिला चेंडू ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग होते डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. या एका धावेने श्री गणेश होते. धावसंख्या धावफलकावरती आहे 1. भूमी 11 गावदेवी महाराळ जगन्नाना पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. ही खासियत आहे, दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे गोलंदाज रियाज शहा मध्ये. गावदेव महाराळ या टीमचा एक स्ट्रायकर गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. भूमी 11 या नावाने हा संघ खेळतोय. वेगवान चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती. एकूण धावा 2. किंग्स ट्रॉफीचे प्रमुख आयोजक आणि गावदेव वरप या संघाचे अष्टपैलू खेळाडू मनीष धुमाळ यांच्या माध्यमातून भूमी 11 महाराळ आणि रियाज शहा यांना शुभेच्छा येत आहेत. पिकअप स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या 9. फुल टॉस मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलेला आहे. सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार.
धावसंख्या आहे 15. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे. कार्तिक 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीमची 1-15. नक्कीच कार्तिक 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ आपण पाहतोय. कळमगावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय संतोषजी राऊत साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि ते देखील खऱ्या अर्थाने नक्कीच या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत. राहुलजी चव्हाण यांचे अत्यंत जिवलग आणि जवळचे मित्र आहेत आदरणीय संतोषजी राऊत, जे कलमगावचे उद्योजक आहेत. त्यांचे मुलाच्या नावाने खऱ्या अर्थाने हा संघ खेळतोय. कार्तिक 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन आणि संतोषजी राऊत यांचे अत्यंत जिवलग आणि जवळचे मित्र राहुलजी चव्हाण सर, जे मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. मॅडी सर आणि राहुल सरांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. साहिल गोलंदाजी ट्रॅकवरती. न्यू बॅट्समन प्रीत म्हात्रे. मामा भांजे की जोडी जीत भोईर आणि प्रीत म्हात्रे. हाफ ट्रॅकर पुल करतायत आणि सीमा रेषेच्या बाहेर चेंडूला केलाय गोल. पहिल्या चेंडूवरती साहिलचं स्वागत केलंय षटकाराने. धावसंख्या 21-21. हाफ ट्रॅकर आहे चेंडू. खऱ्या अर्थाने बॅकफुटला गेले. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. ड्रिल करून दाखवत आहे. पॉइंट दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आहे 21-21. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. षटकार जीत भोईरच्या बॅटमधून. धावसंख्या 27 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात कार्तिक 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीमच्या माध्यमातून या मॅच मध्ये. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. मिस्टामिक स्ट्रोक क्षेत्ररक्षक घेत आहेत. चांगला झेल पकडलाय. स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती. फलंदाज झाल्या बाद. विकेटचं पतन. जीत भोईर बॅक टू द पविलियन. कार्तिक 11 वाकलन संघ आपण पाहतोय. कळमगावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय संतोष शेठ राऊत साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. त्यांच्या समोर आपण पाहतोय जगन्नाना पाटील पुरस्कृत संघ भूमी 11 महाराळ. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. बॅट्समन नेम प्रीत. निशांत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सीमा रेषेच्या बाहेर. शॉट लाईक दॅट. षटकार. धावसंख्या 33. आणि हा चौथा षटकार. या षटकामधील निशांतच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा
धावसंख्या 39-39. पुन्हा एकदा हुक करतायत गॅप मधून सीमा रेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 पुढे जाईल. 44 धावा धावफलकावरती. पंचांचा नो बॉलचा इशारा, त्याला देखील पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. 9+6 मिळतील धावा 7. 50 कंप्लीट. 50 अप. 51 धावा. क्रिकेट प्रेमी आदरणीय किशोरदादा धुळे यांचं आगमन होते. दादा वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. मिस्टामिंग आहे. फिल्डर थोडीशे दूर राहिले आणि सीमा रेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत. टिपलाय झेल आणि समाप्त होते फलंदाज. निशांचा खेळ लागतोय. अजून एक धक्का कार्तिक 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीमला. धावसंख्या 55, 55. ड्राईव्ह करतायत. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. गॅप मधून सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. धावसंख्या 59. धावांचा डोंगर उभा केलेला आहे या मॅच मध्ये आतापर्यंत. कार्तिक 11, संतोष शेठ राऊत पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. कार्तिक 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन. यावेळी चांगला चेंडू आहे. डॉट बॉल येतोय आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 59-59.
सत्यम नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये आणि स्ट्राईक इनला बॅट्समन प्रीत. धावसंख्या आहे 59, 59. क्या बात आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका इस्तियाक होते आणि इस्तियाकला बीट करून सीमारेषेच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. धावसंख्या आहे 63 धावा. संतोष शेठ राऊत पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. कार्तिक 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन खूप चांगली सुरुवात केलेली आहे या टीमने. धावसंख्या आहे 63. अंतिम षटक आपण पाहतोय. खराब फिल्डिंग आपण पाहिली डीप मध्ये इस्तियाकची. आणि स्पिंगर फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन. प्रीत बॅक टू द पवेलियन. कलमगावचे विद्यमान सरपंच आदरणीय महेशजी कोंडिलकर आणि कलमगावचे सुप्रसिद्ध उद्योजक संतोष शेठ राऊत यांचा संघ आपण पाहतोय. कार्तिक ध्रुवी 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल. कॉट अँड बॉलची संधी. कॉट अँड बॉल फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन. बॅक टू बॅक 2 धक्के आणि आता मात्र गोलंदाज आपण पाहू शकाल. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. सत्यम ऑन अ हॅट्रिक. धावसंख्या 63. तीन चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या षटकामधील. सत्यम ऑन अ हॅट्रिक. आणि हॅट्रिक बॉल येतोय डॉट. चांगली गोलंदाजी सत्यम करतायत. धावसंख्या आहे 63. शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलेला आहे सत्यमने. एक धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 64, 64. सत्यमने या मॅच मध्ये कमबॅक करून दिलेला आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल. टार्गेट सेट बॉल. अंतिम चेंडू आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 65. 65 धावा धावफलकावरती. आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 65 आणि 66 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये भूमी 11 गावदेवी महारळ या टीम समोर. 24 चेंडू बनवायच्या धावा या मॅच मध्ये 66. 66 टू विन. धाव बनवायचे 66 या मॅच मध्ये आणि
सेकंड इनिंगमध्ये आपण आवाज ऐकूया. बदलापूरचा बुलंद आवाज, खऱ्या अर्थाने बदलापूर नगरीमधील पहिले समालोचक, ऑफिशियल कॉमेंटेटर, आमचे परम मित्र आणि बदलापूर समालोचक संघटनेचे अध्यक्ष मॅडी सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये.
थँक्यू सो मच रोशनजी संते सर यांचा आवाज आपण ऐकला आणि आता या मॅचमध्ये टार्गेट सेट झालंय 66 धावांचा आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना तुम्ही पाहताय सलामी जोडी दाखल झाली आहे मैदानावरती रियाज आणि त्याच्या साथीनं इस्तियाक परत यार मयुरेश अगली पेशकश बॅटची कडे घेतली थर्डमॅनला बॉल निघालाय खेळाडू उपस्थित आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार खर तर 4 ओव्हरची मॅच 66 धावा इथून चेस करायच्यात त्याच अनुषंगाने तुम्ही म्हणेन आता बॅटिंग देखील व्हायला बी दोन्ही बाजूला तुम्ही पाहताय खर तर एका बाजूला संघ तुम्ही पाहताय भूमी 11 जगन्नाथ पाटील पुरस्कृत मारळ गावदेवी मारळ तर त्यांच्या विरोधात कार्तिक ध्रुवी 11 जी स्पोर्ट्स वाकळण मागचा पाय वाकवला षटकार दाखवण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती होत असताना नेहमीच संतोषदादा राऊत म्हटलं की एक नामांकित पुरस्कर्ते निरळ कलम चे म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यासोबत जर तुम्ही पाहिला असाल तर कलम गावचे विद्यमान सरपंच आदरणीय महेशजी कोंडिलकर साहेब यांनी पुरस्कृत केलेला कार्तिक ध्रुव 11 जी स्पोर्ट्स वाकळण या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये धावफलक 12 बॅटम पॅडच्या मध्य भन्नाट वेग तेज थरार बॉलिंग अटॅक टप्पा पडला वेगात बॉल निघालाय एस रक्षकाच्या हातामध्ये पंच मॅच बॉल आलाय आणि अखेर पहिल्या ओव्हरच्या अंती टीमची टोटल 66 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावफलक जाऊन पोहोचल्या स्कोरबोर्ड वरती 12 टेंबवली टीम आपण कुठे जाऊ नका लक्षात घ्या यानंतर विनरच्या विरोधात तुम्हाला खेळायचं आहे त्यामुळे इथेच तुम्ही थांबा ओट नंबर 2 बॉडी ट्रॅक वरती करण स्वतः संघ नाही करीत बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल लाईन खराब अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आज खर तर केतन मात्रे टीम मध्ये नाहीयेत त्यांच्या अनुपस्थितीमध्ये संघ खेळतोय परंतु संघाचा तारणहार खेळाडू ठाणे जिल्ह्याचा शूरवीर नाव त्याचं जीत भोईर तो मैदानावरती खेळतो आणि त्याच्याच नेतृत्वाखाली संघ तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावरती खेळतोय वाकळण डोंबिवली परत यार नेक्स्ट बॉल चांगला फटका आहे खेळाडू पोहोचतील मॅडी सर नेक्स्ट बॉल इथे देखील वेगात निघालाय डॉट दोन्ही संघात मात्र मोठ्या ताकदीने उतरलेत एका बाजूला खरं तर रियाज यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला जीत भोईरचा एक ताकदवर संघ मैदानावरती खेळतोय नेक्स्ट मॅच देखील सामना रंगेल यात मात्र शंका नाहीये कारण भिवंडी तालुक्यातील एक ताकदवर संघ टेंभवली मैदानावरती खेळताना दिसेल त्याच्या विरोधात वाकळण की मारळ चांगला फटका खेळाडू उपस्थित त्याच्या अवकाच्या बाहेर बीट करून बॉल जाईल सडक पे बेधडक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कडक षटकार हा षटकार आला आणि धाव फलक आता षटकाराच्या मदतीनं 20 अजूनही 46 ची गरज बॉलर करण बॉल ट्रॅक वरती दाखल होतोय राईट अंब ओव्हर द विकेट
अजून एक व्ही शेप मध्ये चांगला फटका, जाईल बॉल बाउंड लाईनच्या बाहेर, षटकार. हा षटकार आलाय. इथे देखील फटका तर चांगला आहे, खेळाडू पोचतील. एक सिंगल. वाईट बॉल. 28, 28. नेक्स्ट बॉल. टॅप करण्याचा प्रयत्न होता, खेळाडू पोहोचता डीप मधून, सिंगल तिथे बैल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आणि अखेर सिंगलच्या पद्धतीने आता धावफलक 29 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ पूर्णपणे संपला आणि 2 ओव्हरच्या अंती 29. 12 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 37 धावांची गरज आहे. 12 बॉल 37 ची गरज या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 3, कोणता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येईल? बारा चेंडू आणि 37 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. 29 बनलेत, अजूनही 37 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. ओव्हर नंबर 3, निशांत. 1+1 या 2 धावा. 12-35. बारा बॉल 35 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. खरबईचे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळेल आणि भरपूर प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला जरूर पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय 8 ग्रामीण संघ आज महाराष्ट्रातून पूर्ण कानाकोपऱ्यातून दाखल झालेत. उद्या देखील चांगले चांगले संघ, 4 संघ खरं तर बदलापूर विभागातील, तर 4 संघ नेरळ परिसरातील तुम्हाला या मैदानावरती खेळताना दिसतील. तर परवा दिवशी देखील 40+ क्रिकेट आपण पाहणार आहात. 12 बॉल 35. लाईन चेक करावी लागेल. लाईन खराब, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा ती बाल केली. धावफलक पुढे सरकत असताना 32, 32. राईट बोर्ड विकेट. समोर हॅमर केलाय क्षेत्ररक्षक करण, स्वतः संघनायक त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चांगला फटका. या फटक्याचा चटका आता लागेल वाकळण टीमला. षटकार. एक बॉल टाकत असताना 9 धावा खर्च केल्या.
11 बॉल 28. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय स्वतः गोलंदाज पोहोचला आणि जर त्यानं एका बॉलवरती 9 धावा खर्च केल्या तर मी कमबॅक करू शकतो हे त्याने दाखवलंय आणि पुढच्या बॉलवरती विकेट काढली आहे. सलगचा दुसरा डॉट. नेक्स्ट बॉल. समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅटम पाठच्या मधनं निघालाय बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये. करणला आता या मॅच मध्ये सूर सापडलाय. बॉलिंग ट्रॅकवरती निशांत आहेत. करणला आपण पाहिलं मागील ओव्हर टाकत असताना त्याने देखील चांगली बॉलिंग केली. षटकार जसा आला पहिल्या बॉलवरती 9 धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतर तुम्ही पाहताय आता विकेट काढल्यानंतर सलगचा डॉट, 2 डॉट पाहायला मिळतील. फुलटॉस समोर घेतलाय करण, स्वतः संघनायक कप्तानच्या लसीने आता त्याने सांगितलंय आणि अखेर विकेट मिळाली आहे. बॅटर आउट. ओव्हर नंबर 4. पहिला बॉल जीत भोईरच्या विरोधात चाललाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि आता सलगचा दुसरा झेल टिपत असताना संघनायक करण. वेलकम कल्पेची जमदर यांचं आगमन झाले, स्वागत आहे. कल्पेची या पण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आणि योगेशजी पाटील क्रिकेट प्रेमी आहेत, योगेश पाटील आपलंही वेलकम स्वागत आहे. आणि त्यासोबत एक नामांकित अंपायर मुकुल यांचे आगमन झाले, वेलकम स्वागत आहे. पाच बॉल 24. डॉट. विकेट आहे. मुकुल जोशी मॅम फ्रॉम कुळगाव, आपलंही मनपूर्वक स्वागत. कित्येक दिवस कर तर एक नामांकित पंच म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना आपण पाहतोय, आपलंही स्वागत आहे. आणि खरं तर त्यांचं विशेष प्रेम आहे एवन जोडीवरती, त्यामुळे या स्पर्धेमध्ये त्यांचं आगमन झालं, वेलकम स्वागत आहे.
तसेच जोबेली गावचे जुने जाणते गोलंदाज दिनेशजी इरमाळे यांचं आगमन झाले. वेलकम, स्वागत आहे. त्यासोबत आमचे बेंडशीलचे भूषणजी पंडे, आपले मनपूर्वक स्वागत. डी के रिक्षा स्टँडचे अध्यक्ष भूषणजी पंडे, आपले वेलकम, स्वागत आहे. सर टीम टेंबवली कॅप्टन आपण या. कधीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, बोटं विखुरली, फिंगर रोल केली, डॉट. टेंबवली कॅप्टन या आपण लवकरात लवकर. अजून एक डॉट. एक बॉल 20 धाबा. शेवट गोड केलं, बाकड्यांना अभिनंदन. चला चेंडू प्रीत जमा करा. अभिनंदन संतोष दादा राऊत आणि महेश दादा कोंडिलकर.